सत्यभामेला कृष्णापासून भानू, स्वभानू, प्रभानू, भानुमन, चंद्रभानू, ब्रधभानू, अतिभानू, श्रीभानू, प्रतिभानू असे 10 पुत्र झाले. सत्यभामा सौंदर्यवती असली तरी श्रीकृष्णाला अनेक पत्नी असल्यामुळे स्वतःच्या स्थानाबद्दल ती सदैव शंकित असे. रुक्मिणी ज्येष्ठ पत्नी असल्यामुळे तिला पट्टराणीचा मान होता. त्याबद्दलही सत्यभामेला ईर्ष्या वाटत असे. स्वर्गातून तिच्या हट्टाखातर कृष्णाने पारिजातक वृक्ष आणला. तेव्हा किंवा तुलाभरणाचे वेळी कृष्णाचे दान करतेवेळीही तिची ही असुरक्षिततेची भावना स्पष्ट होते. शाल्वाचा वध करून परत आल्यानंतर कृष्णाला पांडव द्यूतात हरल्याची बातमी कळली. तेव्हा पांडवांना वनात भेटण्यासाठी कृष्ण सत्यभामेला बरोबर घेऊन गेला. त्यावेळी द्रौपदी बरोबरच्या एकांतात गप्पा मारताना सत्यभामेने द्रौपदीला एक बालिश प्रश्न विचारला. ती म्हणाली, कमाल आहे गो बाई तुझी. इतके धष्टपुष्ट आणि लोकपाला समान असलेले पांडव तुझ्या अर्ध्या वचनात कसे असतात? तुझ्या प्रत्येक शब्दाचा ते आदर करतात. तू त्यांना कसं बरं वश केलंस? असं कोणतं व्रत, तप, मंत्र, औषध, विद्याशक्ती, मूलशक्ती तुझ्याजवळ आहे? तो मला सांग पाहू, की ज्यायोगे कृष्ण मला नेहमी वश राहतील. तेव्हा द्रौपदीने तिला समजावून सांगितले की अगं सत्यभामे, अगं हे उपाय साध्वी स्त्रिया करीत नसतात. ते दुराचरणी कुलटा स्त्रियांचे आचरण आहे. आणि तो कृष्ण तसाही तुझ्यावर निरातिशय प्रेम करतो. जर तू असे काही उपाय केलेस आणि त्याला ते कळले तर तो तुझ्याकडे नेहमी शंकित नजरेने बघेल. पतिव्रता स्त्रिया स्वतःच्या आचरणाने पतीला प्रिय होतात. अहंकार आणि क्रोध हे स्त्रियांचे शत्रू आहेत. ते टाळले तर पती आपोआपच पत्नीवर प्रेम करू लागेल. यादवी युद्धानंतर, कृष्णाच्या मृत्यूनंतर अर्जुनाने या यादव स्त्रियांना हस्तिनापुरात परत आणले. त्यात सत्यभामाही होती. रुक्मिणी, जांबवंती, कालिंदी इत्यादी कृष्णाच्या भार्यांनी अग्निप्रवेश केला. परंतु सत्यभामा मात्र वनात तपश्चर्या करण्यास निघून गेली.